नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या नीताज डेली डिशमध्ये. कसे आहात? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल. आम्हीही ठीक आहोत. तर मंडळी, छान असा पाऊस पडत आहे आणि आज मला खिचडी खायचा इच्छा झालेली आहे. तर त्याच्यासाठी मी इथे खिचडीचं सामान काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. इथे डाळ घेतलेली आहे मी. मुगाची डाळ आहे, ते राईस आहे, थोडीशी पालक आहे, थोडे वाटाणे आहेत, गाजर आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि कांदा टमाटर आहे. इथे 2 कांदे कापलेले आहेत, 3 टमाटर आहेत. तर चला आपण मस्त अशी खिचडी बनवूया, मसाला खिचडी. तो कोणाकोणाला आवडते नक्की मला सांगा. माझी तो ऑल टाईम फेवरेट आहे. तर इथे पहा, मी तूप टाकलेलं आहे. आपण ही खिचडी तुपात बनवू शकतो. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुपात बनवा अथवा तेलात बनवा किंवा बटरमध्ये बनवली तरी चालेल. मी इथे तुपाचा वापर करत आहे. तर इथे मी तूप टाकलेलं आहे 2 चमचे. त्याचबरोबर आपण कांदा टाकूया. कांदा ट्रान्सपरंट करायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, उभ्या चिरून घेतलेल्या आहेत स्लाइड करून. आता आपण व्यवस्थित कांदा परतून घेऊ. तुपामध्ये कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे. त्याचबरोबर आपण लगेच इथे 3 टमाटर मी बारीक कापलेले आहेत ते टाकू. तर इथे मी बारीक कापलेले टमाटर टाकलेले आहेत. आपला कांदा, टमाटर आणि मिरच्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. टमाटर ऑलमोस्ट जरा थोडे नरम व्हायला पाहिजेत. तर त्याच्यासाठी आपण इथे मिठाचा उपयोग करूया. थोडं मीठ टाकूया जेणेकरून आपले टमाटर आणि कांदा व्यवस्थित नरम होतील. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकूया आणि अद्रक लसूणची पेस्ट. पाहू शकता इथे मी 1.5 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ. सगळे जिन्नस कांदा, टमाटर आणि मिरचीमध्ये व्यवस्थित परतले जाईल. आपले कांदा, अद्रक लसूणची पेस्टही व्यवस्थित त्याचा रॉ स्मेल जाण्यापर्यंत आपल्याला परतायचं आहे व्यवस्थित. तर इथे पहा, आपला टमाटर, कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता इथे आपण सुके मसाले टाकूया. तर इथे मी धना पावडर टाकलेला आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडंसं झाकण ठेवून आपण आपले मसाले व्यवस्थित शिजू देऊ. आता आली इथे भाज्या टाकायची पाळी. तर इथे पहा, मी अर्धा ब्रंच पालक मी व्यवस्थित चिरून घेतला होता. एक गट्टी असते त्याच्यामधले अर्धा हे करून घेतलेला होता मी. तो चिरून मी पालक टाकलेला आहे, थोडेसे वाटाणे टाकलेले आहे आणि थोडासा गाजर टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या टाकू शकता. अगर तुम्हाला भाज्या टाकायच्याही नाहीत तर तुम्ही अशी साधी खिचडी बनवू शकता, नो मॅटर. पण इथे मला भाज्या टाकून जास्त आवडते आणि पौष्टिकही असते. पालकामध्ये आयरन असतं, वाटाण्यामध्ये बी आणि सी विटॅमिन असतं, गाजरमध्ये सुद्धा बी आणि सी विटॅमिन असतं. तर तुमच्या मुलांना किंवा जे आजारी व्यक्ती आहेत त्या लोकांना अगदी पौष्टिक अशी खिचडी आहे आणि अशी चटकदार आहे. जर तुम्हाला असं काही चमचमीत खायचं असलं तर तुम्ही ही बनवू शकता. तर इथे मी मुगाची डाळ भिजवली होती. तर आपल्याला प्रमाण मी तुम्हाला सांगते. 1 वाटी जर तुम्ही राईस घेतला असाल तर त्याच्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ किंवा कोणती तुम्हाला डाळ घ्यायची असेल ती तुम्ही घेऊ शकता. तुरीची डाळ म्हणा अथवा मसूरची डाळ. पण मुगाच्या डाळीमध्ये
अतिशय छान लागते. याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की मुगाची डाळ तुम्ही घ्या. तर इथे समप्रमाणामध्ये तुम्हाला जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला डाळही घ्यायची आहे. तर इथे मी ज्या प्रमाणामध्ये तांदूळ घेतलेले होते, माझे 1.5 वाटी तांदूळ होते, तर मी 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती सोक करून ठेवली होती आणि आता आपण ती व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तेलामध्ये तुपामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि त्यानंतर येथे पाण्याची कन्सन्ट्रेसी आपल्याला बरोबर ठेवायची आहे आणि त्यानंतर पाणी टाकून इथे मी कुकरमध्ये खिचडीला आता मी बॉईल करत आहे. तर सरते शेवटी आपल्याला एक सिक्रेट इंग्रेडियंट्स टाकायचा आहे याच्यामध्ये आणि ते आहे मॅगी मसाला. तर मॅगी मसाला आवर्जून टाका, अतिशय छान चव लागते याच्याने. अगर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही पावभाजी मसालाही टाकू शकता, पण नक्की टाका, त्यामुळे खिचडीची चव अजून जास्त वाढते. तर पहा इथे मी सगळे मसाले आणि आपलं पाण्याचं पातळी मी बरोबर ठेवलेली आहे. इथे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपल्या खिचडीला बॉईल येत आहे. मी झाकण लावलेलं नाही, शिट्टी अजून मी काढलेली नाहीये. नेहमी कुकरमध्ये तुम्ही डाळ अथवा राईस करताना पहिल्यांदा असं बॉईल येईपर्यंत थांबा, त्याच्यानंतर तुम्ही हे लावा, लीड लावा, झाकण लावा. त्याच्याने आपली जे जिन्नस असतं आतमधलं जे अन्न असतं ते पटकन शिजतं आणि व्यवस्थित ते एकत्र होतं, एक जीव शिजतं. तर इथे आपल्याला दुसरा एक तडका द्यायचा आहे खिचडीला, कारण याचं नावच आहे मसाले खिचडी, मसालेदार खिचडी. तर त्याच्यासाठी आपण इथे तडका देऊया. तर इथे मी थोडं तेल आणि थोडं तूप घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंगाची फोडणी तुम्ही नक्की द्या मंडळी, हिंगाने अतिशय छान चव येते. इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे, पाहू शकता, कापून, अगदी बारीक कापून घेतलेला आहे. इथे थोडा लाल मिरच्या आहेत, 2 लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत तुकडे करून, आणि इथे जिरं आहे. तर आपल्याला जिरं, हिंग आणि लसणाची फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. व्यवस्थित तडका आपल्याला हा खिचडीमध्ये द्यायचा आहे. आणि आता खिचडीचं झाकण आपल्याला कुकरचं झाकण आपल्याला बंद करून आता याच्या शिट्ट्या काढायच्या आहेत. तर आपली खिचडी आता 5 मिनिटात इथे आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. खिचडी बनवून तयार आहे, पाहू शकता. तयार आहे, छान दिसते ना. मी इथे प्लेटमध्ये काढलेली आहे, छान दिसते ना. आणि मला थोडीशी कोथिंबीर भरभरलेली आहे. बनवून नक्की मला सांगा तुम्हाला कशी वाटली. किती छान मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे मला. अशी खिचडी करा, रेसिपी आवडली असेल घरातल्यांना खाऊ द्या. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नवीन रेसिपी मला सांगा. तोपर्यंत तुमची आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला